नमस्कार. मी दादा दडस. माझी पत्नी योगिता दडस ही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर आंधळी जिल्हा परिषद गटातून उमेदवार आहे. तरी सर्वांना माझं सांगणं आहे की 5 फेब्रुवारीला तिला मतदान देऊन सर्वांनी तिला बहुमताने निवडून आणायचे आणि हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे मुळात. पहिला इथं जिल्हा परिषद सदस्य हा राष्ट्रवादीचाच होता आणि ह्याच्या अगोदर पहिल्यापासून हा इथं राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य होतो. तर सर्वांना एक थोडं 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 सर्वांनी मिळून थोडं अजून ताकदीनं थोडं काम केलं ना तर हा गट आणणं लय सोपं आहे. म्हणून सर्वांनी फुल ताकदीनं काम करायचं आहे. कोणी कोणाला कुठल्या नेत्याला घाबरायची गरज नाही. कुठल्याने कोणी दमदाटी दिली, काय दिली, मला डायरेक्ट थेट संपर्क करा. देशमुख साहेबांना संपर्क करा. काय वाटलं तरी आम्ही तिथे येऊ. आणि कोण म्हणत असेल उमेदवार माघार घेणार आहे, स्वतःच्या साक्षीने सांगतो उमेदवार माघार घेणार नाही. कितीही काय होऊ द्या, कोणाचा प्रेशर येऊ द्या, कोणी काय पण आम्हाला शिव्या देऊ द्या, काय पण करू द्या, आम्हाला अडवू द्या, आमच्या गाड्या अडवू द्या, आमच्या गाड्या फोडू द्या, काय पण करू द्या, त्या कुठल्याही किमतीवर आम्ही काही झालं तरी माघार घेणार नाहीच. आम्ही धनगराची पोरं आहे, धनगराची पोरं. तर आम्ही कोणाला घाबरत नाही. कोणी कसली धमकी देऊ द्या, कोणी कसली काय पण करू द्या. इथं घराणेशाही चालू आहे, सगळ्यांना दिसतंय. एक तिकडं कुकुडवाडात, एक इथं, एक तिकडं, असं सगळं चालू आहे घराणेशाहीचं स्वरूप. सगळ्यांना आलं असेल लक्षात आता मला काय म्हणायचं आहे. तर माझं एवढंच सांगणं आहे सर्वांना की घराणेशाही पद्धत मोडायची असेल तर आपल्याला घड्याळ या चिन्हासमोरील काही पण करून घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबायचे आहे. अगदी कोणी 4 पैसे दिले तरी आवर्जून त्यांचे पैसे घ्या. माझं सर्वांना आव्हान आहे, दिले 4 पैसे तरी घ्या, पण घड्याळ या चिन्हासमोरचंच बटन दाबा. आणि राहिला विषय की सगळे म्हणतात आम्ही सत्तेत आहे. आपले अजितदादा सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कुणीही घाबरून जायचं नाही. लाडक्या बहिणी योजना ही अजितदादांनीच आणली, अजितदादांनी सुरू केले. अजितदादा अर्थ खात्याचे मंत्री असताना अजितदादांनी ही योजना सुरू केलेली आहे. तरी कोण म्हणत असेल आम्ही 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 सगळे सरकारमध्येच आहेत, तर कुणी त्या भीतीपोटी किंवा कशापोटी आपल्याला घड्याळ चिन्ह विसरून जायचं नाही. घड्याळ हे चिन्ह सगळ्याला परिचित आहे, सगळ्यांना माहीत आहे घड्याळ चिन्ह. तर सर्वांनी घड्याळ समोरचंच बटन दाबायचं आहे. जिथं कुठं आपला उमेदवार असेल तिथल्या सगळ्या उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून सर्वांनी विजय करायचा आहे.